धाराशिव जिल्ह्यातील श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष कुशल प्रशासक आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या 61 निमित्तानं संस्थेच्या वतीनं अभिष्ट चिंतनाचा सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉक्टर भारतसिंह पवार, साहित्यिक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, संस्थेचे चिटणीस रामकृष्ण पंत खरोसेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, संचालक भांडेकरू, बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचा संस्थेच्या वतीनं मानपत्र देऊन सहपरिवार सन्मानित करण्यात आलं। त्यावेळेस नियुक्ती दिलं त्यांनी अतिशय कमी वयामध्ये, मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे झालं नसेल, वयाच्या 28व्या वर्षी ही जबाबदारी आदरणीय साहेब व सर्व संचालक मंडळाने दिलं होतं। आणि पुढे जाऊन आपण बघतोय की आज 28 वर्ष त्यांनी या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण केले। मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या या जडणघडणमध्ये यशामध्ये प्राचार्य दिलीप गरुड सरांचंही फार मोठं योगदान आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। त्यांच्या बद्दल बोलण्यासाठी खूप काही आहे। त्यांची सुरुवात त्यांनी केलेली ह्या ज्या मेहनतीमध्ये एक आपल्या सर्व तरुण मंडळांना शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी अतिशय एक प्रेरणादायी त्यांचा प्रवास आहे, की आपल्याला जिथं नमूद केलं पाहिजे। आदरणीय साहेब संचालक मंडळाने त्यांना ही जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीला आपण सार्थ निवड केलंय, हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं की फार मोठी किमया गरुड सरांनी केलंय। त्यांच्या मला आजही ते शब्द आठवतात। 27 वर्ष झाले पाटील साहेब एक अर्धा ते पाऊण तास माझ्या समोर बोलत होते। शिक्षण संस्था या समाजाच्या उद्धाराचे स्थान आहेत। समाज विकासाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शिक्षण संस्था आहे आणि शिक्षण संस्थांचा विकास झाल्याशिवाय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांना आणि संस्था चालकांना मिळून तन्मयतेने काम केल्याशिवाय खऱ्या अर्थानं समाजाचा विकास करता येत नाही, हे उद्दिष्ट ठेवून आपण या परिसरामध्ये संस्था निर्माण केलेली आहे। जनन जन्मभूमी स्वर्ग से महान है म्हणतात। जी जन्मभूमी असते ते स्वर्गाहूनही सुंदर असते, महान असते। आणि माझा गावाकडे येण्याचा एक ओढा होता। अनेक विद्यापीठामध्ये, पुण्याच्या विद्यापीठामध्ये किंवा औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये मला आरामात नोकरी मिळाली असते। त्या कालखंडामध्ये भौतिकशास्त्रामध्ये PhD करणारे एक 4-5 मुलं अख्ख्या मराठवाड्यामध्ये होती आणि लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये मी एकटा PhD झालेला होतो। त्या दरम्यान अनेक मंडळी भेटत होती। आदरणीय खरोसेकर साहेबांना आणि पाटील साहेबांना काही मंडळी म्हणत होती, अहो काय ते पोराला प्राचार्य म्हणून आणला, एवढं मोठं महाविद्यालय, ते वयानं लहान आहे आणि लहान माणसाला प्राचार्य म्हणून आणला। पण साहेबांना कॉन्फिडन्स होता। ज्या गोष्टीचा आदरणीय डॉक्टर पवार सरांनी या ठिकाणी उल्लेख केला, एवढा मोठा भाग्यवान आहे या संस्थेमध्ये काम करत असताना मला एवढं स्वातंत्र्य मिळालं साहेब, आपण एवढं स्वातंत्र्य दिलं। मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेनं स्वतःचा मुलगा असलं तर स्वातंत्र्य दिलं, एवढं स्वातंत्र्य तुम्ही दिला, म्हणून हे करता। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव, NTV न्यूज मराठी।